नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजची व्हिडिओ घेऊन आले मी आपला आवडता विषय म्हणजे डेली यूजचा गाऊन. तर त्या गाऊनची फिटिंग कशी करायची, परफेक्ट मेजरमेंटमध्ये फिटिंग कशी करायची. तर ते गाऊन खूप म्हणजे गळे खूप मोठे असतात, शोल्डर खूप इकडून मोठं असतं, बाही कोपरापर्यंत असते आणि गळासुद्धा नेकसुद्धा हा पूर्ण असा खालपर्यंत येतो. तर म्हणजे एकदम आता स्मॉल आणि मिडियम साईजसाठी तर ते गळे आणि शोल्डर खूपच ओघळच बसतो तो गाऊन. तर त्याची आज आपण फिटिंग पाहणार आहोत परफेक्ट मेजरमेंटमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा बघा, हा गाऊन वेअर केलेला आहे मी. हा बघा किती लूज, खूपच लूज आहे. आणि हे बघा, ही बाही कोपरापर्यंत आणि ही खूप लूज आहे बघा. आणि शोल्डर तर इथपर्यंत आले, याची शोल्डर इथपर्यंत आले आणि इथून बाही सुरुवात झाली इथपर्यंत. तर असे गाऊन मी कधीच घालत नाही आणि जरी घातला ना तर माझे मिस्टर म्हणतात आजारी असल्यासारखे दिसतेस. तर चला आपण ह्याचंच आता परफेक्ट फिटिंग पाहूया आणि फिटिंग कशी करायची, शोल्डर कसं कमी करायचं, गळा कसा कमी करायचा, हे सगळं ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूयात व्हिडिओ. तर हे पहा, तर ही बॅक नेकची साईड आहे, ह्याच्यावरून तुम्हाला कळेल ही बॅक नेकची साईड आहे. तर ही सुद्धा पूर्ण शिलाई काढून घ्यायची आहे ह्या पट्टीची. तर हे मी उसवते. ही पट्टी ओपन करायची आहे, फक्त वरची शिलाई आहे तेवढीच काढायची आहे. तर ही बॅक नेकची पट्टी ओपन केलेली आहे मी. हे पहा, तर ही ओपन झालेली आहे बॅक साईडची. ही म्हणजे फोल्ड केलेली जी एकच शिलाई असते तेवढीच काढायची आहे, ही आतली शिलाई काढायची नाही आहे. आणि त्याचप्रमाणे ही बाही, आता शोल्डर बघा इथपर्यंत आहे. ह्या दोन चिमटीमध्ये मी जेवढी पकडली तेवढी शोल्डर आहे, ही एवढी शोल्डर आहे आणि इथून ही बाही आहे. तर ही मी बाही पूर्ण ओपन करते. आता पूर्ण दोन्ही बाही काढून घ्यायच्या आहेत. तर मी दोन्ही बाही ओपन करते, काढून घेते आणि मग आपण मेजरमेंट प्रमाणे हे बघा. तर हे पहा, दोन्ही बाही काढून घेतलेल्या आहेत मी दोन्ही साईडच्या. हे पहा, आणि ही जो पाठचा गळा होता त्याची पट्टी सुद्धा उसवले म्हणजे फक्त एकच फोल्ड केलेली शिलाई उसवले, आतमधली शिलाई तशीच आहे. ही बघा, म्हणजे पट्टी तशीच आहे जॉईंट, फक्त फोल्ड केलेली शिलाई काढली मी. आणि ह्या दोन बाही हे पहा. तर आता आधी बाही बाजूला ठेवते, शोल्डर कसं कमी करायचं ते सांगते. तर आता तुम्ही शोल्डर तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा, म्हणजे तुमच्या आवडीनुसार. तर आता मी डबल फोल्ड करते. तर इथे पण बघा, एक शोल्डर थोडीशी मोठी आहे आणि एक जराशी छोटी आहे. तर आता गाऊनचं वजन आहे एवढं पाटावर राहत नाही, तर हे बरोबर एकावर एक ठेवायचं आहे. तर हे पहा, तर ही शिलाई दिसते, तिथे पायपिंग आहे. तर मला एवढीच शोल्डर हवे. तर मी इथे मार्किंग करते. पूर्ण रेडी शोल्डर इथपर्यंत पायपिंगपर्यंतच हवे मला. तर मी इथे मार्किंग करते, म्हणजे ही एवढे अर्धा इंचाचे मार्जिन सोडले ते शिलाईमध्ये जाईल आणि माझी पायपिंगपर्यंतच पायपिंगपासून पुढे बाही येईल. तर तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही शोल्डर ठेवा. तर आता मी एवढी शोल्डर ठेवली, तर तयार माझी पायपिंगपर्यंतच तयार शोल्डर होईल, ही शिलाईमध्ये जाईल. तुम्हाला जर अजून मोठी हेवी साईज असेल तर थोडीशी
पुढे वाढवायची शोल्डर. तर आता मला इथे पाहिजे पायपिंग पर्यंत आणि इथे मी मार्किंग केलंय. तर आता मी ही शोल्डर कमी करते. तर थोडीशी कट करायची आहे. तर आता मला उलट होतं, तर मी आता असा शेप देऊन घेते. हे बघा, इकडे खाली काही द्यायचं नाही आहे शेप. तर हा बघा असा शेप देऊन घेतलाय. तर आता इथे मी कटिंग करते. तर बघायचे आहेत दोन्ही शोल्डर एकावर एक व्यवस्थित ठेवलेले आहेत ना, नाहीतर मग कमी जास्त होतील. तर इथून आता मी कट करते. हे आता शोल्डर कट करते मी. तर आता हे चुरलेले भाग असतात म्हणून ते एकावर एक बसत नाहीत व्यवस्थित, तर ते हाताने करून घ्यायचे आहेत. तर इथून मी पुढे अजिबात कटिंग केलेलं नाही, इथपर्यंतच कट केलंय. जिथपर्यंत मार्किंग केलं होतं तिथपर्यंतच कट केलंय. तर हे शोल्डरचं मेजरमेंट झालं. तर आता गळा कसा कमी करायचा. तर आता गळा कमी करताना मला कमी हवाय, तर मला स्मॉल मीडियम दोन्ही साईज चालतात. त्याप्रमाणे मी माझ्या गळ्याची उंची कमी करते. तर हे बघा, इथे मी ही पट्टी तशीच आहे. ही बघा, ही मी शोल्डर पासून वेगळी केलेली नाहीये, जॉईंटच आहे. तर हे बघा, मी इथून इतका गळा कमी करते. हे बघा, इथे मार्किंग केलंय आणि शिलाई मारताना सुद्धा इथून शोल्डर पासून कमी करणार. तर याचप्रमाणे या साईडला सुद्धा करायचंय. हे पहा, तर आता शोल्डरला इथून शिलाई मारताना अशी शिलाई मारून ह्या शोल्डर पर्यंत यायचंय. तर आता शिलाई करूया. तर गळा तुम्हाला जितका छोटा पाहिजे तितका कमी करता येऊ शकतो. ह्याच्यापेक्षा छोटा हवा तर इथे थोडंसं खाली मार्किंग करायचं आणि मग शोल्डर कट करून टाकायचे. तर आता ही पाइपिंग थोडीशी मागे पुढे होते, आपण गळा कमी करतो त्यामुळे. तर ही पहा, ही पाइपिंग आहे. ही पाइपिंग व्यवस्थित हे करून घ्यायची आहे आणि वरती ही पट्टी फोल्ड करायची आहे. ही बघा, आणि जिथे मार्किंग केले तिथे शिलाई मारून घ्यायची. तर शिलाई करताना डबलच करा. आणि तशीच आता ही बॅक साईडची पट्टी आहे गळ्याची, तिला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या शोल्डरपर्यंत यायचं आहे. तर आता इथे त्या दुसऱ्या साईडचे शोल्डर आले, तिला पण हे बघा, ही पाइपिंग आहे. पाइपिंग व्यवस्थित खाली टाकून घ्यायची आहे. तर मला जितका कमी गळा हवा तितकी मी शिलाई मारून घेतली. तर हे पहा, दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. आणि आता मी ही खूपच जास्त वाटते ना, कापड वाटतं, तर ते मी कट करते. तर हे बघा, ही शोल्डर कट केले. तर आता ही पट्टी आता फोल्ड करायची आहे. तर हिला शिलाई करून घेऊया. हा बॅक साईडचा नेक आहे, तर त्याला आता शिलाई करून घेऊया.
हे बघा, ही पट्टी फोल्ड करून झालेली आहे. तर ह्याला मी बाजूला ठेवते आणि आता हाताचं दाखवते. तर दोन्ही बाही एकत्रच ठेवते. तर आता तुम्हाला इतक्या लांब लावायचे असतील बाही तर तुम्ही एवढ्याच ठेवा आणि कमी करायची असेल तर कमी करा. पण आता मला ही पाइपिंग हवी आहे हाताला, तर मी इथूनच शेप देणार आहे. असं इथूनच देणार आहे. तर मी बाहीचं मेजर टाकते. तर आता इथे काही फोल्ड वगैरे होणार नाही. फोल्ड करायचं असतं तर फोल्डसाठी 1 इंचाचं ठेवलं असतं, तर फोल्ड होणार नाही. तर मला छोटीच बाही हवी, 3.5 इंचाची, आणि ही शिलाईसाठी अर्धा इंच. दंडघेर टाकते आणि थोडंसं मार्जिन ठेवते 2 इंचाचं. तर हे पहा, तर आता हा पूर्ण लागेल ही बाही. कारण गाऊनच्या बाहीचा हे आर्म होल खूप मोठा असतो. तर हे पहा, तर तुम्हाला किती इंचाची बाही हवी त्याच्यावर तुम्ही बाहीचं कटिंग करा. म्हणजे पूर्ण हवी तर पूर्णच ठेवा. अजून 4 इंचाचे 5 इंचाचे असेल तर तुम्ही याप्रमाणे वाढवू शकता. 4, 4.5 इंच, 5 इंच, तर अशी तुम्ही वाढवून अशा पद्धतीने शेप देऊ शकता. हे बघा, तर मी तिन्हीसाठी दाखवते. हे बघा, तर मी आता इथे कटिंग करते. पण ही पाइपिंग एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, किंवा एकच बाहीवर मार्किंग करून दुसरी बाही कट करून घ्यायची. तर मी इथे कटिंग करते. तर आता पाइपिंग आहे त्यामुळे पटकन कट होत नाही. तर दोन्हीचा सेंटर करून घ्यायचा आहे. तर फ्रंटसाठी मी थोडासा आतून शेप दिलाय फ्रंटला लावण्यासाठी. तर ते कट करूया. तर आता बाही अटॅच करून घेऊया. तर हे बघा, दोन्ही मागची पुढची समजत नाही साईड, त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. असं हे बघा. थांब. तर हा बघा, इथे सेंटर आहे. मार्किंग करते म्हणजे दिसेल. बघा, हा सेंटर आहे आणि हा सेंटर आहे. तर सेंटरपासूनच मोजून घ्यायचं आहे. फ्रंट बघायचं आहे, फ्रंट कोणत्या साईडला आहे. तर सेंटरवर सेंटर ठेवलं आहे. तर अशी बाही मोजून घ्यायची आहे कुठपर्यंत पुरते. कारण ह्या आपल्या गाऊनचा आर्म होल खूप मोठा असतो. तर ही बघा, एवढीच पुरते. तर इकडे कमी पडले तरी काही फरक पडत नाही. आपल्याला इकडे फिटिंगमध्ये भरपूर जातं कापड. तर आता मी इथून शिलाई मारते. हे बघा, एवढं कमी पडतंय. तर ह्याने काही फरक पडत नाही, कारण आपली फिटिंग इकडूनच येईल. हे बघा, सेंटरवर सेंटर ठेवलं आहे आणि सेंटरपासून मोजायचं आहे. हे बघा, डबल सांगते.
तर हे बघा, तर आता इथून मी शिलाई मारते, म्हणजे बाही जोडून घेते. तर हे पहा, सेंटरला सेंटर आलेलं आहे. हा पहा, तर सेंटर चुकवायचा नाही. तर ही दुसऱ्या साईडची शोल्डर आहे, तर तिथे सुद्धा मी मार्किंग करते, कारण ह्या गाऊनवर दिसतच नाही सेंटर. तर हा बघा, हा सेंटर आहे शोल्डरचा आणि हा बाहीचा. तर त्याच बाहीप्रमाणे ही बाही जोडायची आहे. बॅक फ्रंट बघायचं आहे, तर हा फ्रंट आहे, जे असं मार्किंग फ्रंटला असं मार्किंग करायचं, म्हणजे लक्षात येतं मागची पुढची बाही कोणती. तर याप्रमाणे हे सुद्धा मोजायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. तर ही बघा, ही बाही सुद्धा लावून झालेली आहे, ही बघा, आणि ही सुद्धा लावून झालेली आहे. तर आता आपण फिटिंग करूयात. तर मी उलटा करते आणि इकडून सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला, आणि ह्या साईडने सुद्धा, म्हणजे निघत नाही शिलाई. तर ह्या साईडने सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे. ती मी दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठी होते, पण तुम्ही मारताना ती मारून घ्या तिथे सुद्धा. तर मी आता गाऊन उलटा करते, आणि फिटिंग करताना तुम्ही तुमच्या जुन्या गाऊनच्या मेजरमेंटनुसार करून घ्या मार्किंग. तर हे बघा, हे कमी पडलेलं तर ते शिलाईत जाणारच आहे, कारण माझी फिटिंग इथून येईल. तर मी इथे मार्किंग केलंय, त्याचप्रमाणे ह्या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे. तर तुमचा जुना गाऊन असेल त्याच्यावर तुम्ही फिटिंग करून घ्या तुमच्या बाहीची. रेडीमेड गाऊन थोडेसे कमी जास्त असतात, म्हणजे मागचा पुढचा भाग, ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. कमरेच्या इथे गोलाकार थोडीशी शिलाई मारायची आहे. मग स्ट्रेट आहे. तर ही दुसऱ्या साईडनी शिलाई मारून घ्यायची. तर हे पहा, खालून मी थोडंसंच कट केलंय. तर तुमची जी उंची असेल, उंची समजा 50 आहे, तर फोल्डचं सोडून फोल्डिंगसाठी 2 इंच ठेवायचं, आणि उंची समजा 50 असेल तर 51 इंच तयार उंची ठेवा आणि 2 इंच फोल्डला ठेवा. कारण कॉटनचे गाऊन खूप धुतल्यानंतर आकसतात. तर उंची समजा 50 असेल तर 51 तुम्ही रेडी ठेवा, आणि ह्या साईडने असं फोल्ड करायचं आहे. तर मी आता फोल्ड करते. असं मला आता एवढं फोल्ड होणार आहे, एवढं फोल्ड करते. आणि हे एक्स्ट्राचं कापड, हे बघा, माझं एवढं राहिलं. हे बघा, इथे बाही कमी पडली तरी काही फरक पडत नाही. ही बघा, इतकी जागा राहते. तर हेवी साईज असेल तरी सुद्धा बसेल. हे इथून शिलाई आली तरी सुद्धा बसेल. तर आता हे एक्स्ट्राचं मी कट करणार आहे.
आणि ह्याला फोल्ड करून दाखवते. तर ही एवढीच मी फोल्ड करते, नंतर आकसतात म्हणून जरा कमीच फोल्ड करते. करायचं आहे. तर हा पहा, हे बघा गाऊनची फिटिंग कशी परफेक्ट झालेली आहे. गळा वगैरे कसा व्यवस्थित बसलेला आहे. शोल्डर सुद्धा बाही एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी जी समोसा पर्सची व्हिडिओ आपल्यापैकी अनेक जणांनी पाहिलेली असेल आणि नसेलही. ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी ती व्हिडिओ पहा. आणि त्या समोसा पर्सप्रमाणेच अजून मोठी समोसा पर्ससुद्धा येते. तर ज्यांना मोठी समोसा पर्स शिकायची आहे तर त्यांनी मला कमेंट करून सांगा. त्या व्हिडिओखाली जी समोसा पर्सची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. मोठ्या समोसा पर्स शिकण्यासाठी कमेंट करा. तर जितक्या जास्त